आज आपल्याला काय आहे प्युअर लाईन ज्या बिडिंगच्या मेथड आहेत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये चालू करायचं आहे. आणि त्या मेथडमध्ये काय आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो काही ओके जे काही सिलेक्शनवाले टॉपिक आहेत ओके ज्या काही मेथड आहेत सिलेक्शनमधल्या जसं की आपण काल पाहिलं डायमेन्शन्स वेगवेगळ्या काय आहेत सिलेक्शनच्या मेथड विचारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सिलेक्शनमध्ये विचारलेलं होतं आयोगाने सिलेक्शनमध्ये महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये मास सिलेक्शन आहे ओके. त्याच्यानंतर दुसरी काय आहे प्युअर लाईन सिलेक्शन आहे ओके. त्याच्यानंतर तिसरी काय आहे रिकरंट सिलेक्शन आणि चौथी काय आहे क्लोनल सिलेक्शन. या ज्या मेथड आहेत त्या आयोगाने काय आहे याच्यामध्ये आपल्याला आत्तापर्यंत विचारलेल्या आहेत. आता मग नावातच आहे सिलेक्शन. सिलेक्शन म्हणजे काय आहे तुम्हाला काय आहे त्याच्यामधून ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करताय. मग मास सिलेक्शन नावामध्ये आहे मास जे काही मास पॉप्युलेशन आहे किंवा मिक्स पॉप्युलेशन आहे तिथून काय आहे व्हरायटी तुम्हाला चांगली सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय आहे प्युअर लाईन. प्युअर लाईन म्हणजे काय आहे त्याची एक लाईन जी आहे ती प्युअरली मेंटेन करायची आहे म्हणजे जशी ॲन्सेस्ट्रीपासून पुढे लास्टपर्यंत काय आहे ते प्युअरली सीड काय आहे इंडिव्हिज्युअली प्लांट तुम्ही सिलेक्ट करणार आहे आणि त्याच्यामधून करणार ओके. रिकरंट सिलेक्शन रिकरंट म्हणजे काय आहे परत परत त्याच्यामध्ये काय आहे नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. आणि क्लोनल सिलेक्शन क्लोनल सिलेक्शन कुठं करतो आपण कोणत्या स्पेसिसमध्ये करतो ज्या असेक्शुअल प्रोपोगेटेड स्पेसीज आहेत त्यांच्यामध्ये काय आहे आपण क्लोनल सिलेक्शन करतो. या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जे काही सिलेक्शन आहे ओके त्याची जर डेफिनेशन सांगायची झाली काय आहे सिलेक्शन. सिलेक्शनच्या डेफिनेशनमध्ये लिहा टू द प्रोसेस दॅट फेवर्स सर्वायवल and further propagation having more desirable character further propagation of some plants having more desirable character than others. ओके दोन गोष्टी आहेत काय आहे इन फेवर्स ऑफ काय आहे हे सर्वायवल आणि दुसरं काय आहे तर प्रोपोगेशन. प्रोपोगेशन कशाचं करायचं आहे तर प्रोपोगेशन करायचं आहे नेक्स्ट जनरेशनला नेण्यासाठी ओके. जी काही व्हरायटी आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्या कॅरेक्टर पाहिजे आहेत आपल्याला डिझायरेबल कॅरेक्टर पाहिजे आहेत ओके. काय आहेत डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आहेत ओके. मग ह्या ज्या गोष्टी आहेत हे काय आहे सिलेक्शन. मग याच्यामधून काय आहेत वेगवेगळे टाईप्स आहेत सिलेक्शनचे ओके. मग त्याच्यामध्ये पहिला जो आहे किंवा तुम्ही नॅचरल सिलेक्शन म्हणू शकता जे नेचरमध्ये होतं काय आहे नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनमध्ये काय आहे की याच्यामध्ये काय आहे थ्रू द नेचर बाय मीन्स ऑफ नेचर ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत नॅचरली घडणारे त्याच्यामधून काय आहे जी काही सुपेरियर व्हरायटी आहे ती सिलेक्ट होत राहणार आहे ओके. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे याच्यामध्ये काय आहे आर्टिफिशियल सिलेक्शन. काय आहे आर्टिफिशियल सिलेक्शन ओके. आता हे जे आर्टिफिशियल सिलेक्शन आहे थ्रू द काय आहे ह्युमन इंटरफेरन्सनं काय आहे ही व्हरायटी जी आहे ती डेव्हलप केली जाणार आहे. याच्यामध्ये काय आहे ह्युमन इंटरफेरन्स होतोय ते कशासाठी होणार आहे ह्युमन इंटरफेरन्स ज्यावेळेस ह्युमन इन्व्हॉल्व होतो कोणत्याही गोष्टीमध्ये जसं की आपण प्लांट ब्रीडिंगचा ऑब्जेक्टिव्ह बघितलं त्याच्यामध्ये ह्युमन इन्व्हॉल्व होतोय कशासाठी इकॉनॉमिक इल्ड ओके किंवा इकॉनॉमिक यूज असेल कन्झम्पशन असेल त्या दृष्टीने म्हणजे काय आहे इल्ड कॅरेक्टर किंवा मोर डिझायरेबल टू द काय आहे ज्या काही डिझायरेबल कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये काय आहे इल्ड असेल प्रोडक्टिव्हिटी असेल किंवा रादर डिसीज रेजिस्टन्स असेल ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याची हाईट तुम्हाला व्यवस्थित करायची असेल क्वालिटी पाहिजे असेल या सगळ्या गोष्टींसाठी काय आहे ह्युमन इन्व्हॉल्वमेंट जी काही होते ते म्हणजे काय आहे तर आर्टिफिशियल सिलेक्शन आहे ओके. मग ह्या जे काही आर्टिफिशियल सिलेक्शन आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे व्हेरियस सिलेक्शन प्रोसिजर्स आहेत काय आहेत व्हेरियस सिलेक्शन प्रोसिजर लिहा ओके. त्याच्यामध्ये पहिली आहे प्युअर लाईन सिलेक्शन ओके. दुसरी आहे मास सिलेक्शन ओके. तिसरी आहे त्याच्यामध्ये प्रोजेनी सिलेक्शन
ओके. चौथी आहे रिकरंट सिलेक्शन आणि पाचवी आहे ह्याच्यामध्ये डिसरप्टिव्ह सिलेक्शन. ओके, डिसरप्टिव्ह सिलेक्शन या काय आहेत वेगवेगळ्या याच्यामधल्या मेथड आहेत. अजून एक राहिली याच्यामध्ये क्लोनल सिलेक्शन, सहावी जे आहे ते काय आहे क्लोनल सिलेक्शन. ओके, अशा वेगवेगळ्या काय आहेत मेथड आहेत सिलेक्शनमध्ये. ओके, आता सिलेक्शन कोणत्या ह्याच्यामध्ये केलं जातं, दोन गोष्टींमध्ये केलं जातं. इफेक्टिव्हनेस किंवा प्रॅक्टिस इन काय आहे होमोझायगस काय आहे प्रॅक्टिस इन कुठं एक तर काय आहे ती जी काही व्हरायटी आहे होमोझायगस असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचे काय आहे सेम अलिल्स असणं गरजेचं आहे. ओके, आणि दुसरी काय गोष्ट आहे त्याच्यामध्ये जी काही सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन आहे काय आहे सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन यांच्यामध्ये काय आहे तर हे केलं जातं आहे काय आहे सिलेक्शन ही प्रोसेस. ओके, या सगळ्या गोष्टी. आणि आता सिलेक्शन कशावरती डिपेंड आहेत, दोन तीन फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे एक्सटेंट ऑफ जेनेटिक व्हॅरिएबिलिटी किती प्रेझेंट आहे त्याच्यानुसार तुम्ही सिलेक्शन करताय. जेवढी जास्त व्हॅरिएबिलिटी असेल तेवढं काय आहे ते सिलेक्ट करण्यामध्ये चान्सेस तुमचे जास्त वाढतील. ओके, त्याच्यानंतर जी कॅरेक्टर सिलेक्ट करताय ती कॅरेक्टर काय असणं गरजेचं आहे हेरिटेबल असणं गरजेचं आहे. ओके, हेरिटेबल असेल तरच आपण सिलेक्ट करणार आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये घेऊन जाण्यासाठी. ओके, आणि तिसरी गोष्ट आहे याच्यामध्ये काय आहे की त्याची काही जी कॅरेक्टर तुम्ही सिलेक्ट केलेली आहे जी हेरिटेबल आहे त्यानं काय आहे जेनेटिक व्हॅरिएशन जे आहे त्याचे काही डिझायरेबल चेंजेस दाखवले पाहिजेत, अनडिझायरेबल नाही. डिझायरेबल चेंजेस काय आहेत म्हणजे तुमचे जे काही पॉझिटिव्ह चेंजेस आहेत त्याच्यामध्ये ते दाखवले पाहिजेत. इन टर्म्स ऑफ यील्ड असेल, प्रोडक्टिव्हिटी असेल, हाईट असेल, कलर असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे त्यानं पॉझिटिव्हनेस दाखवला पाहिजे. हे काय आहेत बेसिक सिलेक्शनच्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला पहिली पाहिजे आहे पहिली मेथड जी आहे आपली सिलेक्शनमधली काय आहे प्युअर लाईन सिलेक्शन. ओके, काय आहे प्युअर लाईन सिलेक्शन. आता प्युअर लाईन म्हणजे काय त्याच्यामध्ये जर बघितलं की प्युअर लाईनची डेफिनेशन जर आपल्याला लिहायची असेल तर काय सांगता येईल प्युअर लाईनची डेफिनेशन. आपण पाहिलेले बाकी मागे गोष्टी बऱ्याचशा. काय प्युअर लाईनमध्ये हां ट्रू टू टाईप. ट्रू टू टाईप कशाला म्हटलं जाईल मग काय होमोझायगस जे आहे त्याला काय आहे प्युअर लाईन व्हरायटी. ज्यावेळेस काय आहे आपण एखादी प्युअर लाईन तयार करतोय ओके किंवा ज्या काही लाईन्स मेंटेन करत होतो त्याच्यामध्ये काय आहे ज्यावेळेस होमोझायगस आहे होमोझायगस नेचर आहे त्याचं म्हणजे काय आहे आता प्युअर लाईनमध्ये दोन्ही गोष्टी असतात. तर जी पॉप्युलेशन आहे पॉप्युलेशन काय असणार आहे होमोजिनस असणार आहे. ओके, आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये जो काही असेल ते काय असेल होमोझायगस असणार आहे. दोन्ही गोष्टी आहेत होमोझायगस आणि होमोजिनस अशा दोन्ही गोष्टी असणार आहेत. त्याच्यामध्ये मग लिहा प्युअर लाईनची डेफिनेशन. ओके, प्युअर लाईन डेफिनेशन इट रेफर्स टू द homogeneous progeny of the homogeneous progeny of the self-pollinated homozygous plant. ओके, होमोजिनस आणि होमोझायगस अशी जी काही पॉप्युलेशन आहे किंवा जे काही सेल पॉलिनेटेडनं तयार झालेलं आहे त्याला काय आहे प्युअर लाईन म्हटलं जातं. आता हा प्युअर लाईनचा कन्सेप्ट कुणी दिला होता कन्सेप्ट ऑफ प्युअर लाईन जॉन्सन का आहे जॉन्सन यांनी दिला होता 1903 आसपास. हा जो प्युअर लाईनचा कन्सेप्ट आहे तो त्यांनी दिलेला आहे. ओके,
आता जी काही प्युअर लाईन सिलेक्शन मेथड आहे, प्युअर लाईन सिलेक्शनमध्ये काय आहे, जे काही होमोझायगस असेल किंवा होमोजिनस पॉप्युलेशन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे, नेक्स्ट जनरेशनमध्ये ग्रो करायचे आहे. ओके, आणि त्याच्यामधून काय आहे सीड तयार करायचं, परत ते नेक्स्ट जनरेशनमध्ये घ्यायचं आणि जेवढी जास्त काय आहे तुम्हाला सुपेरियर व्हरायटी जे आहे ते त्याच्यामधून तयार करायचे आहे. ओके, आता ही जी काही प्युअर लाईन सिलेक्शन आहे आता होमोजिनस आणि होमोझायगस पण आहे. ओके, दोन्हीच्या ह्याच्यामध्ये यूज केली जाते. म्हणजे काय आहे ही जी मेथड आहे कोणती प्युअर लाईन सिलेक्शन मेथड ती काय आहे only used in self pollinated crops. ओके, ओनली यूज इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स, फक्त जे काय आहे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्समध्येच ही यूज केली जाते. ओके, मग ह्याच्यामध्ये काय आहेत तर लार्ज नंबर ऑफ प्लांट जे आहेत ते सिलेक्ट केले जातात कशापासून, जे काही सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहेत त्याच्यापासून, आणि ते इंडिव्हिज्युअली हार्वेस्ट केले जातात. इंडिव्हिज्युअली हार्वेस्ट करून काय आहे त्याच्यामधून प्रत्येक जे काही हार्वेस्ट केलेलं सीड आहे परत ग्रो केलं जाते, परत ते इंडिव्हिज्युअली हार्वेस्ट केलं जाते, परत ते काय आहे ग्रो केलं जातं. याच्यामध्ये काय आहे इंडिव्हिज्युअल सिलेक्शन आहे प्लांटचं. ओके, ज्यावेळेस तुम्ही मास पॉप्युलेशनमध्ये जाता किंवा मास सिलेक्शनमध्ये जाता, ओके, मास सिलेक्शनमध्ये काय आहे तुम्हाला ते एकत्रच काय करायचं आहे ग्रो करायचं आहे. त्याच्यामधून काय आहे चांगले डिझायरेबल प्लांट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि ते काय आहे एकत्र करून त्याचं सीड ज्यावेळेस तुम्ही हार्वेस्टिंग कराल त्यावेळेस ते काय करायचे एकत्र करायचे, नेक्स्ट जनरेशनमध्ये ग्रो करायचे. प्युअर लाईनमध्ये काय आहे एकत्र तुम्ही पहिल्यांदा काय आहे ग्रो केले, त्याच्यामधून चांगले चांगले सिलेक्ट केले. ओके, सिलेक्ट करून काय आहे त्याच्यामधले जी काही सिलेक्ट केलेले आहेत त्या प्लांट ते काय आहे इंडिव्हिज्युअली हार्वेस्ट करणं आणि इंडिव्हिज्युअली ते मेंटेन करणं. ओके, ते आहेत गोष्टी. त्याच्यामुळे काय आहे प्युअर लाईन म्हटलेलं आहे, त्याची काय आहे तुम्हाला ॲन्सेस्ट्री जी आहे ती पाहता येते. ओके, किंवा जो काही जिनोटाईप आहे तो सेम असणार आहे. ज्यावेळेस काय आहे मिक्सचर होणार आहे सीडचं त्यावेळेस काय आहे जिनोटाईप थोडेसे चेंज होण्याचे चान्सेस आहेत. ओके, त्याच्यामध्ये व्हॅरिएशन येण्याचे चान्सेस आहेत, बट ह्याच्यामध्ये काय आहे व्हॅरिएशन येण्याचा कोणताही चान्स नाही आहे, कारण की ज्यावेळेस काय आहे तुम्ही हे काय आहे हे मिक्स पॉप्युलेशन होती, तुम्ही याच्यामधून काय आहे तुम्ही 1000 प्लांट सिलेक्ट केले. ओके, 1000 प्लांटमधून काय आहे ते प्लांट जे होते त्याचं हार्वेस्टिंग केलं, त्याचं सीड ठेवलं. ओके, हे जे सीड आहे हे तयार झालेलं हे काय असणार आहे जिनट प्युअर असणार आहे. ओके, युनिफॉर्म असणार आहे, याच्यामधले प्रत्येक त्याच्यापासून परत काय आहे तुम्ही ते ग्रो करणार आहे, नेक्स्ट जनरेशनला परत त्याचं सीड तयार करणार आहे, ते परत ग्रो करणार आहे. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये काय आहे इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन जे आहे ते केलं जातं. त्याच्यामुळे काय आहे प्युअर लाईन सिलेक्शन म्हटलं जातं किंवा इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन असं पण ह्या मेथडला दुसरं नाव आहे. ओके, आणि मास सिलेक्शनमध्ये काय आहे मास सिलेक्ट केलं जाते. ओके, मिक्सचर मास म्हणजे काय आहे मिक्सचर सिलेक्शन आणि इथं काय आहे इंडिव्हिज्युअल सिलेक्शन, एवढ्याच दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे लार्ज नंबर ऑफ प्लांट्स, नेक्स्ट लिहा लार्ज नंबर ऑफ प्लांट्स सिलेक्टेड फ्रॉम काय आहे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स अँड काय आहे हार्वेस्टेड इंडिव्हिज्युअली काय आहे ते हार्वेस्ट केले जातात. ओके, इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनी फ्रॉम देम आर इव्हॅल्युएटेड, जे काही इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज आहेत त्याच्यामध्ये मग काय आहे इव्हॅल्युएशन केलं जाते. इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनी ज्या आहेत जे काही तुम्ही मास पॉप्युलेशन ग्रो केली होती त्याच्यामधले काय आहे इंडिव्हिज्युअली प्लांट प्रोजेनी ज्या आहेत त्या तुम्ही सिलेक्ट केल्या. ओके, त्याच्यानंतर त्याचं काय आहे बेस्ट व्हरायटी त्याच्यामधून काय आहे तुम्ही रिलीज करणार आहे. ओके, जे काही सिलेक्शन करत जात आहे नेक्स्ट स्टेप आहे त्याच्यामध्ये भरपूर सारे तुम्हाला ते लिहून देणार आहे मी सगळ्या स्टेजेस, हे फक्त काय आहे त्याचं इंट्रोडक्शन सांगते. ओके, त्याच्यामधून काय आहे जे काही इव्हॅल्युएशन केलेलं आहे त्याच्यामधून तुम्हाला काय आहे बेस्ट व्हरायटी किंवा जे काही बेस्ट प्रोजेनी जे आहे ती काय आहे रिलीज करायची, काय आहे त्याला प्युअर लाईन व्हरायटी म्हटलं जातं. ओके, बेस्ट व्हरायटी रिलीज, याच्यामधून काय आहे तुम्हाला बेस्ट व्हरायटी काय करायची आहे रिलीज करायची. ओके, ही जी काही रिलीज केलेली व्हरायटी आहे तिला काय म्हणाल तुम्ही प्युअर लाईन व्हरायटी. ओके, काय आहे तुम्ही त्याला काय म्हणणार प्युअर लाईन व्हरायटी. ऑल्सो कॉल्ड ॲज काय आहे या मेथडलाच नाव आहे दुसरं, ऑल्सो कॉल्ड ॲज इंडिव्हिज्युअल प्लांट काय आहे सिलेक्शन. ओके, इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन असं हिला म्हटलं जातं.